राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण। गोपाल कृष्ण भगवान की। विश्वामित्रांना राम लक्ष्मणांनी नमस्कार केला आणि प्रवास सुरू झाला। विश्वामित्र म्हणाले मधुर वचनानं, हे रामा, आणखीन काही प्रसंग तुला श्रवण करायचा असेल तर प्रश्न कर। त्यावेळेस भगवान रामचंद्रांनी विचारलं, महाराज, या अयोध्येमध्ये सगर नावाचा राजा होऊन गेला। सगर राजाला असमंजस मुलगा होता आणि सगर राजाच्या मुलांनी ऋषींचा अपमान केला आणि मग त्यांच्या उद्धाराकरता गंगा खाली आणायला सांगितले होते। ती पूर्वची पूर्वत कथा मला सांगा। म्हणजे सगर राजा कोण, असमंजस कसा झाला आणि 60,000 पुत्र कसे झाले। त्यावेळात विश्वामित्र म्हणाले, हे अयोध्या नावाचं जे नगर आहे हे पुण्यभूमी आहे, तीर्थभूमी आहे आणि मोक्षभूमी आहे। पुण्यभूमी पण आहे, तीर्थभूमी पण आहे आणि मोक्षभूमी आहे। म्हणून अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका। म्हणून इथे सगर नावाचा एक प्रसिद्ध धर्मात्मा राजा झाला, पण त्याला संतती नव्हती। पुत्रप्राप्ती करता तो सदा उत्सुक होता। आता मानव आहे तिथे पुत्राची उत्सुकता असणं हे साहजिक आहे। त्या काळापासून तर आता काळापर्यंत सुद्धा पुत्राची उत्सुकता असणं मत। हे रामा, त्या राजाला विदर्भ देशाची कुमारी, सगळ्यांना विदर्भातून मिळाला, केशनी राजा सागराची ज्येष्ठ पत्नी झाली। म्हणजे अयोध्या कुठे आणि विदर्भ नगरी कुठे। या केशी राजाची मुलगी ही सगर राजाची पत्नी झाली। ही सगर राजापेक्षा सत्यवादिनी होती। राजापेक्षा एक गुणानं ती श्रेष्ठ होती, कारण राजाला पूर्ण सत्य बोलता येत नाही। राज्य करताना आता काही लोक म्हणताना कोठा शिल्लक आहे म्हणतात, देताना अरे असं आहे असंही सांगावं लागतं, नाही द्यावं लागतं। सकाळी कोणी जर बोल एकदम प्रजा उदास करायची। आपण पेपर वाचून बातम्या ऐकून बोलतो, पण तिथे असं करावं लागत असतं। असं आहे, जसं एखाद्या आईच्या जवळ किंवा वडिलांच्या जवळ पैसे नसले तर आई वडील म्हणतात, जाऊ दे रे,
हे उन्हाळ्यात काही घेऊ नये, आपण पावसाळ्यात घेऊ. पण असं नाही सांगत ते मुलांच्या जवळ पैसे नाही आहे. व्यवहाराचं सूत्र आहे. आपण कधी व्यवहार सूत्र माहीत नसतं. हा असं बोलतो, तो तसं बोलतो, असं बोलावं म्हणून राजापेक्षा राजाची पत्नी एक कडी सत्यवादी जास्ती होती. आता बस साधारण वक्ता काय म्हणे की बाई हुशार होते ना, बुद्धी होते, असं अर्थ लावेल नाही. राजाला का कमी आहे तर राजाला डावं उजवं करावं, बाईला सुद्धा घरात डावं उजवं करावं, असं आहे. करावं लागतं ते. पण ही राजाची राणी असल्यामुळे हिला डावं उजवं करायचं नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, प्रमाण आहे. म्हणून ती राजापेक्षा एक कडी जास्त. त्यावेळा सगर राजाची दुसरी पत्नी जी होती सुमती, ही अरिष्ट नामक कश्यपाची पुत्री म्हणजेच गरुडाची भगिनी. महाराज सगर राजा दोन्ही पत्नींच्या बरोबर एकदा हिमालयावर तपश्चर्या करायला गेले. कारण काय? पुत्रप्राप्ती. पूर्वी सगळे राजे लोक उत्तर प्रदेशात म्हणजे देवांचल प्रदेशात निघून जायचे. जसे आता सगळे लोक यात्रेला तिकडे जातात, पण हल्ली नुसते लोक फिरून येतात, कोणी तप करत नाही, राहत नाही. बद्रीनाथाला जायचं म्हणजे साधारणतः 3 दिवस तरी तिथे तप झालं पाहिजे. नाही 3 दिवस झाले तरी 1.5 दिवस तप केलं पाहिजे. तपाशिवाय केदारनाथ आणि बद्रीनाथांच्या दर्शनाची सफलता नाही. आपण तर हेलिकॉप्टर येऊन आणि आभर आलं तर थरथर कापायला लागून जातो बघ. म्हणून ते म्हणतात या दोन्ही बहिणी राजाबरोबर भृगु प्रसन्न नामाच्या शिखरावर तपश्चर्या केले. कारण ते जे शिखर होतं ते भृगु ऋषींच्या तपाचं ठिकाण. भृगु हे ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण होते आणि त्या पर्वतावर तपाला गेले. 100 वर्षापर्यंत भृगु ऋषीच्या पर्वतावर तपश्चर्येच्या द्वारानं सत्यवादी आणि सत्यकर्ता, सत्यवादी भृगु श्रेष्ठ आणि सत्यकर्ता राजा. भृगु ऋषीनं सगर राजाची तपश्चर्या पाहिल्यावर सांगितलं, निष्पाप नरेशा, सांग तुला काय पाहिजे. तू एवढं तप अगदी शास्त्राला धरून शुद्धतेनं हे तपश्चर्या केली, याचं फळ तुला काय पाहिजे सांग. त्यावेळेला तो म्हणाला, महाराज माझ्या संसारामध्ये कीर्ती वाढेल असं काही नाही आहे. बा कसं असं नाही म्हणाला, मला मुलगा नाही आहे, पण मुलांमुळे कीर्ती वाढेल असं नाही आहे. बरं नाही, आता नाही, पूर्वीपासूनच एक असमंजस पोरगा जन्माला आला ना, कीर्ती वाढणं. मुलांकडून कीर्ती नाही वाढत. आपण सत्कर्म केलं तर कीर्ती वाढत. शब्दाकडे लिहा, वंशाची कीर्ती किरकोळ आहे, पण आपण जर सत्कर्म केलं तर सत्कर्मानं कीर्ती वाढते, धर्मानं कीर्ती वाढते. आता बा हे मोठमोठे लोक, जसलोक हॉस्पिटल निर्माण केलं आहे, त्या माणसाचं नाव कसं आहे? तुम्ही धर्म केला म्हणून तुमचं नाव आहे. टाटाचं नाव आहे औषधाच्या बाबतीत. धर्माने कीर्ती वाढते, पुत्राच्या नावाने कीर्ती नाही वाढत. प्रताप शेठला पुत्र नव्हता, कीर्ती केवढी आहे. उदाहरण पहा तुम्ही, मुलगा जर सन्मार्ग निघाला तर कीर्ती वाढेल, आणि तो जर असत मार्ग निघाला तर कीर्तीला आणखी धप्पा लागेल. म्हणून मुलगा किती पैसे कमवतो याच्याने कीर्ती वाढत नाही, की तो कोट्याला आहे का लातूरला आहे म्हणून कीर्ती नाही वाढत.
तो सन्मार्गात असेल तर कीर्ती वाढेल. म्हणून भले न जाती सन्मार्ग सांडोनी. म्हणून आपण पुत्रांना भलं बनवलं पाहिजे. आपण फक्त धनवान बनवतो. धर्माच्या पालनानं माणूस भला बनतो. पहा तुम्ही, पूर्वी लोक म्हणायचे अरे 2 गोष्टी सोडून जगा रे बस, कोणाचं द्रव्य नको आणि परत. मोठी कठीण प्रसंग आहे. स्त्रिया मारून टाकताय माणसाला. पहा बातम्यांमध्ये एका माणसाने बाईच्या त्रासाने मुलं विहिरीत लोटून दिली आणि स्वतः मरून गेला. बरं, यांच्याजवळी बातम्या नसतात, त्याच बातम्या वारंवार फिरवतात. आणखी लोकांच्या डोक्यावर हॅमरिंग. अशा दृष्ट बातम्या एकदा सांगून द्यायच्या आणि त्या बाजूला करायच्या. म्हणून त्यावेळेस जा, तुला एक पुत्र जन्माला येईल, तो वंश परंपराचा विस्तार करेल. आणि दुसऱ्या राणीला 60,000 पुत्र होते. कारण भृगूला पुढचं भविष्य माहिती. महात्मा भृगूने अशा प्रकारे म्हटल्यावर त्या दोन्ही राण्या पुढे आल्या. म्हणे महाराज, कोणाला 1 होईल कोणाला 60 होईल ते म्हणे तुम्ही ठरवा. ऋषी आहे ते. ब्रह्मण, कोणत्या राणीला 1 पुत्र होईल आणि कोणाला 100 होतील ते ऐकल्यावर भृगू म्हणाले, तुम्ही दोघं ठरवा. तुम्ही दोघांनी आपापली इच्छा प्रकट करा आणि वंश वाढवा. हे रघुनंदना, श्रीरामा त्या मुलीचं वचन ऐकल्यावर केशनी राजाला म्हणाली, महाराज, वंश चालण्याकरता एकच पुत्राचा ग्रहण मागा, वर मागा. मग गरुडाची बहीण सुमती म्हणाली, ती उत्साही होती. स्त्रियांना अति उत्साहपणा हा सुद्धा केव्हा केव्हा घातक. द्रौपदीचा अति चांगलापणा दुर्योधनाच्या डोक्यात बसला. म्हणून स्त्रियांनी कार्यापुरती कुशलता दाखवावी, अति कुशलता दाखवू नये. कार्यापुरती. आणि पटकन बाजूला. आता हे काही धार्मिक भगिनी असतात ना, ते श्राद्ध वगैरे त्यांना माहिती असतं. ते बाकीच्या काय करतात, तिच्यावर ढकलून देतात आणि बाकीच्या तात्पुरतं करावं. अति कुशलता दाखवा. हां, आपल्या घरी मात्र कुशलतेनं सगळं कार्य करावं. कोणालाही मध्ये बाकीचे लोक येण्याच्या आधी तयारी पूर्ण ठेवावी. ही कुशलता आहे. नाही तर ती येते, एक घालते, मधली जाऊ येते, वरची जाऊ येते, मग आपल्या फेनिया येतात पोरी, त्या काही दानका घालतात. नाही, हे केलेलं आहे. माझ्या सासूची परंपरा आहे, याच्यावरती मला करता येणार नाही असा दणका दिला पाहिजे. म्हणजे त्या घरात कोणी सासू मरून गेली आहे ना, नाव सांगून देईन तिचं, काय बिघडतं आहे. पण वाघोलीचं नाव काय सांगेन? जिने वाघोली आहे ती नाव सांगू शकते. जिने वाघोलीच नाही ती नाव सांगूच शकत नाही. इथे कुशलता दाखवायची. आता ही अति उत्साही होती गरुडाची भगिनी, अति विकसित होती आणि त्यामुळे तिच्या नशिबी संकट आलं. त्यावेळेस दोघांनीही भृगु ऋषीला मस्तक झुकवलं आणि नगराकडे भृगु ऋषीने त्यांना प्रस्थान करायला सांगितलं. काही काल व्यतीत झाल्यावर दोन्ही राण्या सगर राजाच्या औरस एक असमंजस पुत्राला जन्म दिला आणि पुरुष म्हणजे छोटी राणी जी होती गरुडाची बहीण, तिनं एक तंबू आकाराचा गर्भपिंड बाहेर पडला. त्यावेळेस ऋषी लोकांनी सांगितलं याचे भाग करा, जसं कौरवांचं आहे ना तसंच आहे, याचे भाग करा आणि मडक्यामध्ये भरून ठेवा. याच्या योगानं काही दिवसानं त्यांचं पालन पोषण होईल
आणि बालकांना युवा अवस्थापूर्वी 60,000 पुत्र जन्माला आले आणि एक जो आला तो असमंजस. आता बघा, एवढं करून सुद्धा असं का जन्माला आला? असमंजस. राजाने जे धन कमवलेलं असतं त्याच्यामध्ये दोष असतो. कारण सगळंच राजाचं धन नीती न्यायानं मिळालेलं नसतं आणि धर्मकार्यामध्ये जेवढं नीतीचं द्रव्य आहे तेवढं फळ देतं. काही लोक म्हणताना आम्ही एवढं करतो, देवदेव करतो, पाठ करतो, अमुक करतो, पण ते धन जे आहे ते दोषावं असतं. धनानं मन आणि तन हे नेहमी दुःखी असतं. पहा, एका आजाराचे 2 माणसं असतात, पण तो माणूस त्या आजाराकडे लक्ष देत नाही, प्रसन्न असतो, आणि उठता सुटता त्या आजाराच्या नावानं रडतच राहतं. बरं, रडत नाही 2 दिवस नाही, 22 वर्ष झाले रडतोच आहे. अरे केव्हा दिवाळीला तरी प्रसन्न राहा, नाही राहू शकत. कारण ते जे आहे धन, ते तन आणि मन धन तन मन खराब. म्हणून तन आणि मनाला, कारण मन हे नेहमी धनाकडे आकर्षित होतं, धनाकडे आकर्षित होतं. आणि त्यामुळं वशिष्ठांचंही दाखवलं आहे ना. एकदा वशिष्ठांनी एका राजाला सांगितलं, मी तुझ्याकडे यज्ञाला येत नाही आणि इंद्राकडे जाणार आहे. तर त्या राजाने काय केलं की वशिष्ठाच्या भावाला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे. अरे म्हणे, मी आलो ना तर मला सगळे सोन्याचे भांडे लागतात यज्ञाला. हा म्हणे, करतो सोन्याचे. याने सोन्याचे करायचे म्हटल्यावर वशिष्ठ इंद्राला म्हणे, तुझं नंतर करेल, मी तिकडे चाललो. कारण दोन्ही यजमान त्यांचेच होते वशिष्ठ, पण द्रव्यानं मन बिघडून टाकलं. द्रव्याने काय केलं? मन बिघडून टाकलं. म्हणून ज्ञात लोक कोणाचं काम हो म्हणत नाही, कारण त्यांना माहिती असतं कर्म करून जर फळ मिळणार नाही आहे तर मग ते कर्म करायचं काम आपण घ्यायचं कशाला? केव्हाही यजमानाला कर्माचं फळ मिळालं. हां, हे असे 33 लाख पोरं घरी जाताना मग गेलं वर्ष वाया. हे कळायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, त्या दोघांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली, हे रघुनंदना, सगर राजाचा ज्येष्ठ पुत्र असमंजस नगरामध्ये बालकांना शरयू नदीमध्ये लोटून देऊ लागला. लोटून देऊ लागला. काही मुलं खोडकर असतात, मागच्या जन्माचा दोष असतो, म्हणून 5 वर्षापर्यंत आईनं आपल्या ग्रहानुसार बालकं चालतात. आमच्या या गारुडी विद्या येणे ज्योतिषी याच्यामुळे इतके लवाड लोक येत असतात. बरं, तो समजतो बरं हा लवाड आहे म्हणून, अगदी समोर ओळखून घेतो मी, पण कोणाला दुखवायचं नाही, त्याला उपासनेला लावायचं, म्हणजे त्याचे दुर्गुण कमी होतील हा मुद्दा असतो. त्याला कधी पूजा आणि पाठ सांगितलं तर तेवढ्याने त्याचे दुर्गुण जात नाही, त्याचं काम होईल, पण त्याचं जीवन नाही सुधारणार. आणि ज्योतिष काय करतं? उपासना करून जीवन सुधरवतं. भूतकाळाचा दोष घालवायचा, वर्तमान चांगलं करायचं आणि भविष्य वाढवायचं. म्हणून वर्ष भविष्य असतं. यावर्षी काय काय घडेल, तुम्ही जर पंचांग घेतलं असेल तर वाचा, ते बरोबर लिहिलेलं आहे, घडत आहे. या वर्षाचं नाव असं आहे पराभव नाम संवत्सरे. चैत्राला जेव्हा पंचांग आलं तेव्हा वर्षाचं नाव असं आहे पराभव नाम संवत्सरे.
इथे सगळ्यांचे पराभवच आहे. हे वर्षच असं आहे. म्हणून पंचांग आलं की ते वाचूनच सगळ्या वर्षाचं आकलन येऊन जातं. पराभव आहे. का काय चाललंय, केव्हा काही बोलायचं तर केव्हा काही बोलायचं तर केव्हा काही बोलायचं. म्हणून पराभव नाम संवत्सर. हे रघुनंदना, हा असमंजस मुलांना बुडवू लागला आणि बुडलेले मुलं पाहून हसू लागला. त्यावेळेस पापाचारानं प्रवृत्त झालेला सत्पुरुषांना पीडा देऊ लागला, नगरवासी लोकांचं अहित करू लागला. त्या पित्याने त्याला नगराच्या बाहेर हाकलून दिलं. कारण राजाला पुत्रस्नेहामुळे प्रजा दुःखी करायची. हे रामाला विश्वामित्रामार्फत शिक्षण चाललंय. कारण विश्वामित्र कोण आहे? जगाचे मित्र. रामाला शिक्षण देत आहे की असं असं तुझ्या वंशामध्ये घडलेलं. म्हणून आपल्याला वंशम परंपरे, आम्ही नाही सांगत का कोणी घातपाती केला आहे का, कोणी श्री जळून गेली आहे का. हळूच मग त्याला विचारतो बाळणपणात गेली आहे का, मग तू कुठून तरी तपास आणतोच. किंवा विनाकारण तुम्हाला पटत नाही म्हणून छळून तिला हाकलून दिला आहे का. म्हणजे तिच्या नशिबानं श्रीमंत घर मिळून जातं एखाद्या मुलीला, आणि ती मुलगी आपल्याला आवडत नसली म्हणून आपण तिला छळतो आणि सोडून देतो. तिच्याही तळतळा येतो. कारण स्त्रीचा तळतळा कोणत्याही बाजूने भोगावा लागतो, कोणत्या बाजूने. रामाने कबूल केलं ना, वृंदेचं प्रातिपत्य भ्रष्ट केलं म्हणून सीतेचं माझ्या जमात अगदी तोंडाने सांगून टाकलं. असं आहे ते. कर्माची फळं येन केन प्रकारेण ती अनुभवावी लागतात. भोग शब्द वापरू नये, अनुभवावी लागतात. काही लोक सांगताना अरे काय दिवस काढले माझं मला माहिती, तुम्हाला काय सांगू, अनुभवले त्याने ते आपली. म्हणून तुकाराम महाराज म्हणता पेरे कडू जिरे मागे अमृत फळे अर्क वृक्षा केळे कैसे येते. म्हणून अपेक्षा ठेवू नये. काय ठेवू नये? अपेक्षा. अपेक्षा ठेवली आणि अपेक्षा जर पूर्ण नाही झाली, अपेक्षा भंग झाली, तर माणसाला मरणासन्न दुःख होतं. म्हणून कोणी आपल्याला मदत करेल, कोणी आपलं करेल, तुझी करता करविता सर्व ठाई तुझी सत्ता. सगळ्या ठाई त्याची सत्ता आहे. म्हणून त्यावेळेस राजानं दृढ निश्चय केला. काही कालानंतर सगर महाराजांना मनात निश्चय झाला की आपण यज्ञ करूया. नुसत्या तपानं मिळवलेल्या पुत्रांवर म्हणून यज्ञ करू. यज्ञाचा दृढ निश्चय केला. वेद देवता नरेशानं आपल्या उपाध्यांना यज्ञाच्या तयारीची आज्ञा मागितली. विश्वामित्र म्हणाले, रामचंद्रा, त्यांच्याकडून तो यज्ञ झाला. रामचंद्र म्हणाले, महाराज, आता मला अग्नितुल्य यज्ञाची कथा सांगा. त्यावेळा विश्वामित्र म्हणाले, रामा, तुझं कल्याण हो. कारण तुला पूर्वजांचा इतिहास माहिती करून घ्यायचा आहे. आपलं ते नित्यनेम पोरं बापाचं खरेदी खर्चावर नजर ठेवतात, पण गोत्र प्रवर आपले कोण नाते का हे काहीच विचारत नाही. फक्त खरेदी खत पाहिजे. अनुभव आला ना. मी तर म्हणतो खरेदी खत 4 इंच झेरॉक्स करून 4 इंना देऊन द्या ना. काय फरक पडतो त्याचा?
नाही मोठ्या जोरावर द्या, मोठ्या का बरं मोठ्या जोरावर द्या, चालेल नाही त्यांना, कारण त्याच्यावर नाव तुमचं आहे, तुम्ही गेल्यावर लागेल बाकी त्यांचं नाव. आता तर मुलींचंही लागणार आहे. म्हणून आता ही नवीन पिढी काय म्हणते, खाऊन पिऊन संपून टाका, हो काय लावलं अरे डोकं उठा, भानगडी करत राहा. म्हणजे चांगले गोड असलेले बहीण भाऊ शत्रू बनताय. म्हटलं का होईल, तुझं तर खूप चांगलं होतं. काय चांगलं होतं, एक बी गावी दिलं नाही तुमच्या पोरानं, असं मला बोलत होते आणखी तुमच्या पोरानं. म्हटलं तुम्ही बरोबर तर बद्रीनारायण, केदारनाथ, रामेश्वर धूम करायचे विमानानं. आता नोटीस दिली म्हणे आत्ता ठिकाणावर येईल. मला सांगते ते आणखी. म्हटलं इतकी खराब पोरगी आपल्याला चालणार नाही. असं आहे ते. धर्माने वाग म्हटलं, कशाने वाग, धर्म आणि प्रेम हे दोन्ही एका ठिकाणी आण. तो देतो तेवढं गुच्चू, नोटीस बिटीस देऊ नको. धर्माने प्रेम ठेव, धर्माने कीर्ती राहील, प्रेमाने आनंद राहील. नोटीसने शेवटच्या दिवशी येईल तो नासा उभा राहील. बरं झालं बया गेली. कोण गेली? बया. आणि तोही गेला तर तोही तसंच म्हणजे बरं झालं गेला, नाहीतर ओसांडाल एकमेकाला. म्हणून धर्म समजवला पाहिजे माणसाला. कीर्ती धर्माने होते, स्वार्थाने होत नाही. स्वार्थाने कलंक लागतो. हे राजा विश्वामित्र म्हणाले, राजानं मोठ्या कुतूहलानं आपल्या सगळ्यांना सांगितलं की आपल्याला यज्ञ करायचा आहे. त्यावेळा हे रामा, महात्मा सगर राजानं विस्तारपूर्वक यज्ञाचं वर्णन केलं. भगवान शंकर हे हिमवानाचे जावई आणि हिमवान शंकराचे सासरे. त्याप्रमाणे विख्यात पर्वत विंध्याचल, या विंध्याचल पर्वतावर यज्ञ करायचा ठरवला. कारण या आर्यवर्तामध्ये पुण्यभूमीमध्ये यज्ञ अनुष्ठान करावं. रामा, तुमच्या शरयू नदी इतकी पवित्र आहे की तिथेच यज्ञ करावे लागतात. रामाचा जन्माचा यज्ञ कुठे झाला होता? शरयूमध्ये. तशी आपली चंद्रभागा अशी आहे, जर आषाढ महिन्यात कोरडी असते ना तर सगळ्या वारकऱ्यांनी कीर्तन कुठे गेले असते? चंद्रभागेतच. पण आषाढात नदीला पाणी असतं म्हणून कार्तिकेला सगळे कीर्तन कुठे होतात? चंद्रभागेत. आपल्या महाराजांचा सुद्धा उत्सव कुठे होतो? बोरी नदीच्या तीरात. पुण्यकर्म करायला नदी पवित्र असते. काल सांगितलं तीर्थ. मग हे जे तीर्थ आहे नद्या, हे बोलके तीर्थ नाही आहे. म्हणून जे बोलके जंगम तीर्थ आहे. आई वडील बोलके तीर्थ आहे आणि ब्राह्मण जंगम तीर्थ आहे. हे कर, हे करू नको, हे करायला पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. म्हणून ब्राह्मण जंगम तीर्थ आहे. कारण ते सांगतं संत जंगम तीर्थ आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळा हे पुरुष सिंहानं यज्ञाचं उत्तम मानलं. हे काकुस्थ नंदना, राजा सगर राजानं यज्ञ आश्व सोडला. कारण आश्वमेध यज्ञ करायचा आहे, घोडा सोडावा लागतो. आणि त्याच्याबरोबर धनुर्धर पाठवला. आणि अंशमानानं मी घोड्याबरोबर जातो म्हणून असं कबूल केलं. पर्वतात इकडे तिकडे घोडा फिरायला लागला. तेवढ्या वेळात इंद्रानं कपट केलं.
कारण ज्यांनी ज्यांनी अश्वमेध यज्ञ केला त्यांच्या यज्ञामध्ये इंद्र कोणला. म्हणून कोणतंही काम विस्ताराने करू नये. तुम्ही जास्त विस्ताराने वैभवानं केलं की त्याला शत्रू निर्माण होतो. नजर गोष्ट वेगळी आहे, पण ईर्षेनं शत्रुत्व वाढतं. म्हणून समाजाला आणि आपल्या भाऊबंदाला कमीपणा येईल असं कर्म करू नये. पूर्वी प्रमाणशीर करा रे, जास्त तो ताण करू नका असंच मोठे लोक सांगायचे. पण आता तुम्ही मोठ्या लोकांचं कोणी ऐकतच विचारतच नाही. याल तर याल, नाही तर नका येऊ असं आहे. आत्ताच मला कोणी सांगितलं की बा आता अशी पद्धत निघाली की लग्न दुसऱ्या गावाला करायचं ना आधी जीव घालायचं. म्हटलं ही जुनी पद्धत आहे. म्हणजे का कुवारी पंगत होती म्हटलं पूर्वी. ज्याचं लग्न बाहेर गावाला जायचं ना तो आधी लोकांना जीव घालून द्यायचा. हे आपल्या इकडे खेड्यांकडे सुद्धा हळदीच्या दिवशी सगळ्या लोकांना जीव घालून द्यायचं. नंतर सत्याग्रह केला, प्रसाद घ्यायला गेले लोक, असं काही नाही. पण आदल्या दिवसाच्या पंक्तीमध्ये मुलाच्या हातात पैसे घेता येत नाही, मुलीच्या दान घेत आहेत. म्हणून ती श्रेष्ठ पंगत आहे, कुवारी पंगत म्हटली आहे. असं आहे, तिचं पुण्य जास्त आहे. काही लवलेश नाही घेतला ना, माहीत होतं हे स्वस्त गोडपीठ खात घ्याय आयरच घ्यायचं नाही, कुवारी पंगत आहे. आपल्या घरी अन्नदान झालं पाहिजे, हा श्रेष्ठ धर्म आहे. त्या काळामध्ये गुळाचा शिरा होता, त्याच्याला महत्त्व देऊ नका, पण प्रेम भाव होता. गुळाचा शिरा झाला, गुळाच्या शिऱ्यामध्ये वरतून गावरान तूप टाकायचं आणि मग खायचं. तुम्ही आता गावरान तुपाचा गेला तर अर्धा डालडा ना अर्धा गावरान, वरतून तूप. लग्नामध्ये गुळ भात आणि चांगलं तूप, शेवटी गुळ भात पचन होतं त्याच्याने. आता सगळे गुळ खायला लागले, नाही ते श्रीमंत लोक खायचे नाही, साहेब लोक. पचनक्रिया वाढते. म्हणून अशा प्रकारे यज्ञाचा घोडा इंद्रानं राक्षस रूप धारण करून घोडा चोरून नेला. कृष्णार्पणमस्तु. अध्याय आहे. तुम्ही हजरच नसतं, असून हजर नसतं. अष्टमाध्यायाचे अंती सुदेव प्रश्न हरिप्रती मम पुत्र कैसा उठला निरुती. सांगा. भगवान आणि गरुड हे सुदेव ब्राह्मणाच्या जवळ आणि पत्नीच्या जवळ उभे असताना तो मुलगा उठला आणि यांनी विचारलं की देवा हे असं काय घडलं, हा एवढा संतोष. म्हणे हा का माझा परमप्रिय मास, हा पुरुषोत्तमाच, याची सेवा अतिउत्तम तुझशी घडली असे. महिनाभर तू इथे थांबला तर या पुरुषोत्तम मासाबद्दल तुला काहीच माहीत नव्हतं. पण या मासाचं महत्त्व असं आहे, या मासामध्ये स्नान, दान, जप, उपवास आणि मौन. जेवताना तरी मौन पाळलं पाहिजे. आणि म्हणून या महिन्यात लोक बाहेर पडत नव्हते.
आता या महिन्यात सुद्धा लोक बाहेर पडून जातात, पूर्वी पडायचे नाही. आता मला इथे गावातल्या गावात यज्ञाचं आमंत्रण म्हटलं नाही रे हो, बाहेर नाही पडायचं. म्हणून ते म्हणतात की हा परममास, यामध्ये तू पुत्राच्या शोकानं खानपान भोगरहित राहिला आणि म्हणून तुला हे फळ मिळालं. आणि त्या योगानं वैकुंठाचं जे पुण्य आहे ते प्राप्त झालं. म्हणून गोलोक असं म्हटलं जातं. चांगला ब्राह्मण जर संकल्पाला आला ना, दीपदान देताना गोलोक प्राप्त्यर्थम दीपदानंच करिष्ये असं म्हणतो. नाही तर मग तो म्हणतात कृष्णात म्हणून टाका आणि ठेवून द्या. गोलोक प्राप्त्यर्थम. आता सकाळीच लोक पळसाच्या पानावर एवढं तीळ देवा दे, याचं काय महत्त्व म्हटलं, तुला कळणार नाही, तू डोकं चालवू नको. मी आतपुढे गेलाय ना, कारण एवढी तीळ असते, एवढा तांब्याचा वाकडा दिवा असतो आणि एक फुलवात असते, ती बी अशी डुकू डुकू करते, कारण त्या बाईला फुलवात येत नाही.